काल आपण या रामरक्षा स्तोत्राचा विनियोग काल आपण पाहिला आणि या विनियोगामध्ये काय काय सांगितलं आहे, ऋषी सांगितलेले असतात. कुठलाही जे स्तोत्र आहे किंवा कुठलाही जो मंत्र आहे, या मंत्राचे ऋषी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे, कारण त्या मंत्राची गती त्या ऋषींमुळे आहे. त्या मंत्राचे द्रष्टा ऋषी असतात किंवा त्या मंत्राचा उपयोग करून तो सिद्ध ऋषींनी केलेला असतो आणि त्यामुळे ऋषी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. तसं या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे ऋषी आहेत बुध कौशिक. मग याची देवता कोणती आहे? आपण याच्याने कोणाचं स्तवन करणार आहोत? स्तोत्र आहे त्यामुळे याचं स्तवन कोणाचं तरी आहे, कोणत्या देवतेचं आहे, याच्यातनं कोण आपल्याला प्राप्त होणार आहे? तर यामुळे आपल्याला सीता रामचंद्र प्राप्त होणार आहेत. राम आहे पण सीतेसहित राम आहे. सीतेसहित राम आहे ते नेहमी शांत आणि आनंददायी असतात. नुसते राम असतील, सीते विना राम असतील तर मात्र ते क्रोधित असतात. अनेकदा आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. आपण जर रामचरित्र पाहिलं तर त्याच्यामध्ये ही गोष्ट आपल्याला दिसून येईल की ज्या ज्या वेळी सीतेशिवाय राम आहेत त्या त्यावेळी एक तर त्यांनी लढाया केल्या आहेत, नाही तर ते दुःखी आहेत, इकडे तिकडे फिरतायत, असा सगळा भाग त्याच्यामध्ये येतो. पण सीतेसहित ज्यावेळी राम असतात त्यावेळी मात्र ते आनंद देणारे असतात. म्हणून सीता रामचंद्र ही देवता आहे. छंद अनुष्टुप आहे. आपण अनुष्टुपाचं पाहिलं किती याच्यामध्ये मात्रा आहेत, किती मात्रा होत्या आपण काल पाहिलं नाही. 8-24 8 32 मात्रा अनुष्टुप छंदाच्या 32 अक्षर असलेला हा अनुष्टुप छंद आहे. याच्यामध्ये 8-8-8 या तऱ्हेने 8-8-8-8 अशा तऱ्हेने अक्षरांची विभागणी केलेली असते. 8 अक्षरांनंतर एक यती म्हणजे छोटासा थांबण्याची जागा त्याच्यामध्ये असते. 8 आणि 8 16 झाले की एक ज्याला आपण अर्धविराम म्हणूया तसा असतो आणि परत एक स्वल्प बारीकसा विराम असतो 8 नंतर आणि पुढे 32 अक्षर झाले की तो श्लोक पूर्ण झालेला असतो. अशा पद्धतीने या अनुष्टुप छंदाची रचना आहे. त्यानंतर पुढे येतं ते सीता शक्ती आहे. याची शक्ती कोण आहे? तर सीता ही शक्ती आहे. हनुमान कीलक आहे. आपण पाहिलं कीलक म्हणजेच किल्ली किंवा तंत्र या तऱ्हेने या इथे कीलकाचा अर्थ घ्यायचा आहे. जर रामचंद्रांना प्राप्त करून घ्यायचं असेल तर हनुमान हे तंत्र आहे किंवा किल्ली आहे. आपण हनुमंताप्रमाणे रामाची भक्ती करावी किंवा रामाचं दास्यत्व, रामाला शरण जावं आणि असं जर आपण शरण गेलो तर मग आपल्याला रामचंद्र मिळू शकतात. ही गोष्ट महत्वाची आहे. आणि विनियोग काय आहे तर रामरक्षा श्री रामचंद्र प्रीत्यर्थे, रामचंद्रांसाठी म्हणून ह्या रामरक्षा स्तोत्राचा जप आपण करतो आहे. रामचंद्र आपल्याला प्राप्त व्हावेत याच्यासाठी हे रक्षा स्तोत्र आहे. आणि त्यामुळे रामचंद्र प्राप्त होऊन काय होणार आहे तर रामचंद्रांनी आपली रक्षा करावी असा हा भाग आहे. आणि म्हणून असा हा या रामरक्षा स्तोत्राचा विनियोग काल आपण पाहिला. आता एक असं आहे याच्यामध्ये की ज्याला आपण तंत्र साधना म्हणतो ना, ती ही साधना आहे ज्याच्यामध्ये विनियोग सांगितला जातो, ज्याच्यामध्ये मग त्याचे न्यास सांगितले जातात आणि असे न्यास करून मग आपण त्या मंत्राचा जो जप केला तर ते तंत्र पूर्ण होतं. जी गोष्ट त्या मंत्राची देवता प्राप्त करून घेण्यासाठी आवश्यक आहे, हे तंत्र आपल्याला माहिती पाहिजे. त्याचा विनियोग आपण केला. या विनियोगानंतर ऋष्यादी न्यास असतात जे याच्यामध्ये सांगितलेले नाहीत, पण इतर ठिकाणी त्याचा उल्लेख असतो. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला हे तंत्र साध्य करायचं असेल त्या त्या ठिकाणी आपण याचे ऋष्यादी न्यास करायचे असतात. मग
आपण जसं बुध कौशिक ऋषय नमः शिरसी सीतारामचंद्रो देवता य नमः हृदय, असा सगळा भाग असतो. मग एक 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 हे सगळे जे आहे अनुष्टुप छंदसे नमः मुखे, असं एक 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 आपण एकेका ठिकाणी आपल्या शरीरावर हे सगळे न्यास करत जातो. आणि हे केल्यानंतर मग पुढे आता यात तो दिलेला नाही म्हणून मी फार त्याचं डिटेल याच्यामध्ये जात नाही. ज्यांना हे या तऱ्हेने काही साधना करायची असेल त्यांनी मग ही तंत्र साधना नीट समजून घ्यावी आणि त्या पद्धतीने पुढे करावी. हे केल्यानंतर मग करन्यास असतात, करादी षडंग न्यास असतात, म्हणजे करन्यास असतात आणि षड अंगांचे न्यास असतात. याच्यामध्ये मग या मंत्रांच्या बाबतीमध्ये आपण जे जे वेगवेगळे भाग पाहिले होते, जसं फट आहे, वौषट आहे, वषट आहे, नमहा आहे, असे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे त्याला संपुट असतात आणि त्याचे वेगवेगळ्या ठिकाणी न्यास केले जातात. त्या पद्धतीने मग हे न्यास करून मग नंतर हा सगळा मंत्र आपल्या अंगावर चढवला जातो आणि तो चढवल्यानंतर मग ध्यान केलं जातं त्या मंत्राचं. या मंत्रातल्या देवतेचं ध्यान होतं आणि तसं ध्यान अथ ध्यानम. इथून आता आपल्याला कोणाचं ध्यान करायचं आहे तर रामचंद्रांचं ध्यान करायचं. कसं ध्यान आहे तर ध्याये दाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामाङ्कारूढ सीता मुखकमलमिलल्लोचनन्नीरदाभं नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटा मंडनं रामचंद्रम किंवा काही ठिकाणी मंडलम रामचंद्रम असा पण पाठभेद असतात. इथे रामचंद्रांचं ध्यान करायचंय आणि बघा याच्यामध्ये आपण ज्या ज्या वेळी देवतांचं ध्यान करतो ना, त्यावेळी देवतांचं ध्यान करताना प्रत्येक वेळी जे ध्यान करायचं असतं ते सुंदर असं ध्यान असतं. जास्तीत जास्त वेळेला ज्यावेळी आपल्याला काही क्रूर कर्म करायचं नसेल त्यावेळी देवतांचं जे ध्यान आहे ते सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभं विटेवरी करकटेवरी ठेवून या. कसं ध्यान आहे तर अतिशय सुंदर आहे. मग इथे पण बघा कसं सांगितलेलं आहे की राम तर आहे, हा रक्षा करणारा राम आहे. या रामाने हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण केलंय. धृत शर धनुष्यम, धनुष्य आणि बाण हातामध्ये धारण केलेला हा राम आहे. बद्ध पद्मासनस्थम, हा पद्मासनामध्ये बसलेला आहे. बद्ध पद्मासन ज्याला आपण आसनांच्या भाषेमध्ये किंवा जे कोणी योग याच्यामध्ये आसन हा भाग शिकत असतील त्याच्यामध्ये बद्ध पद्मासनामध्ये आपण पद्मासन घालून दोन्ही पायाचे अंगठे मागच्या बाजूने हात एकमेकाला क्रॉस करून आपण धरतो. आता हा जो भाग आहे हा बद्ध पद्मासनाचा आहे. पण रामाने जर हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण केलं आहे तर तो हा दोन्ही पायाचे अंगठे कसे धरणार? त्यामुळे तो विषय इथे नाहीये. बद्ध म्हणजे पद्मासन बांधलेलं आहे, पद्मासन घातलेलं आहे, अशा अर्थाने इथे बद्ध पद्मासनाचा अर्थ आपण घ्यायचा आहे. हातामध्ये त्यांनी धनुष्य आणि बाण धारण केलेलं आहे. एका हातामध्ये धनुष्य आहे, दुसऱ्या हातामध्ये बाण धारण केलेलं आहे. पीतम वासोवसानम, पीतांबर धारण केलेलं आहे. नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, कशी मूर्ती आहे रामाची तर अतिशय प्रसन्न अशी मूर्ती आहे, छान आहे, उग्र नाहीये. हातामध्ये जरी धनुष्य बाण धरलेले असतील तरीही राम उग्र नाहीये, राम प्रसन्न आहे. का ही गोष्ट आवश्यक आहे लक्षात ठेवा. जर आपण उग्र चेहरा समोर आणला एखाद्या देवतेचा तर आपल्या भावना ह्या उग्र होत जातील. उग्रता हा जो विषय आहे हा तमोगुणाचा विषय आहे आणि तमोगुण आपल्याला अज्ञान प्रवृत्तीकडे नेणारा असतो. आपल्याला अज्ञानाकडे जायचं नाहीये,
आपल्याला ज्ञानाकडे जायचंय. आणि ज्ञान हे आपल्याला सत्वगुणाने मिळतं. सत्वगुण जिथे शांतता आहे, जिथे प्रसन्नता आहे, असं सत्वगुणातनं प्राप्त होणारं जे ज्ञान आहे, ते आपल्याला प्राप्त व्हावं याच्यासाठी आपण ज्या देवतेचं ध्यान करतो आहे, ती देवता सुद्धा प्रसन्न वदनाची असली पाहिजे, सुंदर असली पाहिजे, कोमल असली पाहिजे. बघा किती छान आहे. तर इथे म्हटलं आहे, की नवकमल दल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम. आता या रामाचे डोळे कसे आहेत, तर नूतन अशा कमल दलाप्रमाणे आहेत. नूतन म्हणजे नुकतंच उगवलेलं कमळ, नुकतंच फुललेलं कमळ. आता नुकतं फुललेलं कमळ अतिशय ताजतवानं, टवटवीत आणि त्याच्या पाकळ्या कशा असतील बघा, किती सुंदर आहेत. आपलं मन त्याच्याकडे मोहलं जातं. आपण मोहित होतोच. ज्यावेळी असं एखादं सुंदर असं कमळ आपण पाहू त्यावेळी आपण ओढले जातो त्याच्याकडे. त्याच्यामध्ये सौंदर्य आहे आणि असं हे सौंदर्य हे रामाच्या डोळ्यांमध्ये दिसतंय. रामाचे डोळे या पाकळीच्या नवकमल दलाप्रमाणे दिसतायत. म्हणजे या कमळाच्या नवीन नूतन अशा उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणे रामाचे डोळे अतिशय सुंदर असे आहेत. अशा या सुंदर प्रसन्न अशा रामाचं आम्ही चिंतन करतो, ध्यान करतोय. पण याने हातामध्ये धनुष्यबाण मात्र धारण केलेला आहे. ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. वेळ प्रसंगी तात्पुरतं आम्ही क्रोध धारण करणारा राम आम्हाला हवा आहे. सगळंच गुडी गुडी उपयोगाचं नाहीये. त्यामुळे राम जो आहे, जिथे कुठे अधर्म आहे, जिथे कुठे वाईट भाग होणार आहे, त्या ठिकाणी हातामध्ये धनुष्य आहे. मग आम्ही आमचा जो काही शांतपणा आहे, आमची जी प्रसन्नता आहे, आमचं दैवत असं आहे, की ते हे प्रसन्नता, शांतता तात्पुरती बाजूला ठेवतं आणि थोडं उग्रध स्वरूप धारण करतं. पुढे काय म्हणतायत, की कसा राम आहे हा प्रसन्न वदनी राम आहे, पण त्याच्या बाजूला वामांकारूढ सीता, मुख कमल मिलल लोचनम नीरदाभम. याच्या वाम बाजूला, डाव्या बाजूला सीता बसलेली आहे. सीता शक्ती आहे. माहितीये ना, रामाची शक्ती इथे पुढे आधी सांगितलेलंच आहे आपण. ती वाम बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे. वाम बाजूला का असते बरं सीता शक्ती? तर सीता म्हणजे शक्ती हा जो भाग आहे, हा परमेश्वर, पुरुष किंवा प्रकृती या दृष्टीने आपण ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी राम हा परमेश्वर आहे, परमात्मा आहे. राम परमात्मा हा परमात्मा उजवा आहे. उजवा म्हणजे उत्तम आहे. आपल्याकडे उजवं म्हणताना उत्तमाकडे निर्देश केला जातो उजवं म्हणताना. म्हणून राम उजवा आहे. मग राम जो उजवा असेल, तर त्याच्यापेक्षा जी सगुण असलेली शक्ती आहे, ती डाव्या बाजूला आपोआप येणार, असा भाग आहे. म्हणून सीता ही डाव्या बाजूला नेहमी असते रामाच्या. किंवा बाकीच्या ठिकाणी पण आपण ज्यावेळी पाहू, शिव पार्वती असेल, तर पार्वती सुद्धा या शिवांच्या डाव्या बाजूला असते. अशा पद्धतीने सीता रामाच्या बाजूला आहे. त्याच्यानंतर वाम बाजूला असलेल्या सीतेच्या मुखाकडे, सीतेचं मुख कसं आहे, कमलाप्रमाणे आहे. तिचं मुखही खूप सुंदर आहे. सीता पण अतिशय सुंदर आहे आणि रामाचे जे नेत्र आहेत ते सीतेकडे आहेत. सीतेकडे ते पाहतायत. असा हा राम कसा आहे बरं? स्पर्धी नेत्रम प्रसन्न म्हटलंय. म्हणजे या नवकमला दलाशी रामाचे नेत्र स्पर्धा करतायत, इतके ते सुंदर. आणि कमलाप्रमाणेच असलेलं सीतेचं मुख त्याच्याकडे ते पाहतायत. पुढे ध्यायेद अजानुबाहुम, अशा या अजानुबाहू असलेल्या रामाचं कसा राम आहे, नीरदाभम. त्याची आभा कशी आहे, त्याचा रंग कसा आहे, तर नीरद म्हणजे मेघश्याम असा त्याचा रंग आहे. नाना अलंकार दीप्तम, अनेक प्रकारचे अलंकार त्याने
गळ्यामध्ये अंगावर धारण केलेले आहेत. डोक्यावर मुकुट आहे, गळ्यामध्ये अनेक माळा आहेत, हातामध्ये बाजूबंद आहेत, करामध्ये कंकण आहेत, कमरेला मेखला आहे, कानामध्ये कुंडल आहेत. अशा पद्धतीचे अनेक प्रकारचे अलंकार रामाने धारण केलेत आणि ते सुद्धा अतिशय सुंदर आहेत. नाना अलंकार दीप्तम, त्याच्याने दीप्त झालेला असा हा राम आहे. दधत मुरुजटाम मंडनम रामचंद्रम, आणि डोक्यावर विशाल अशा जटा त्यांनी धारण केलेल्या आहेत. आता बघा किती सुंदर आणि किती वैविध्य याच्यामध्ये आहे. राम सुंदर आहे. जटाधारी आपण साधूज पाहिले तर ते सुंदर दिसतात का? नाही. पण रामाने जटा धारण केलेल्या. राम दिसायला अतिशय सुंदर आहे, पण पराक्रमी आहे. हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेला आहे. जटाधारी आहे म्हणजे तो वैराग्य संपन्न आहे, पण वाम बाजूला सीता पण आहे. म्हणजे संसारामध्ये प्रपंचामध्ये तो रममाण आहे, पण तरीही वैराग्य संपन्न आहे. त्या संसाराने लिप्त झालेला नाही. रामाचं जे वर्णन या एका ध्यानामधून केलं गेलेलं आहे ते किती अंगांना स्पर्श करतं हे आपण बघा. हा जटाधारी जरी असला, याने तपश्चर्या केलेली असली तरी सुद्धा याची सगळी अंग कोमल आहेत. किती गंमत आहे. जो तपश्चर्या करतो तो त्याचे जे सगळ्या अवयव आहेत, शरीर आहे, हे राठ होतं, वृक्ष होतं. पण राम तसा नाहीये. राम प्रसन्न वदन आहे, सुंदर आहे, कोमल आहे, पण तरीही जटाधारी आहे. हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेला, सगळं कॉम्बिनेशन त्याच्यामध्ये आहे. लक्षात घ्या. सगळ्यातलं उत्तम त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून असा जो राम आहे त्या रामाचं आपण ध्यान करावं, इथे असं सांगितलेलं आहे. हे सगळं आपल्याला हवंय. बघा, आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख हवं असेल तर सुख कशामध्ये आहे? तर संसाराचा उपभोग घेण्यामध्ये सुख आहे. सामान्य जीवाला ऐश्वर्यामध्ये सुख आहे. मग म्हणून आपण विवाह करतो. पत्नी, पुत्र, माता, पिता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. तर आम्हाला सगळ्या आहेत त्या. पण याच्यामध्येच लिप्त झाला तर सुख आहे का? नाही. म्हणून याचा उपभोग घेताना वैराग्य संपन्नता हवी. म्हणजे याचा उपभोग तर घेतोय, पण त्याच्यामध्ये लिप्तता नाहीये, त्याच्यामध्ये आसक्ती नाहीये. असं हे रामाचं स्वरूप आहे. पण हे सगळं करत असताना पराक्रम अंगामध्ये नाही, असं मात्र मुळीच नाही. हे सगळं करत असताना अन्यायाविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढण्याची क्षमता पण अंगामध्ये आहे आणि ते धारिष्ट्य पण अंगामध्ये आहे, ती इच्छा पण आहे. असा सगळा हा जो रामाचा आविर्भाव आहे, हा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. या सगळ्याचं ध्यान करून आणि मग आपण स्तोत्राला सुरुवात करायची. अशा पद्धतीचं हे सुंदर असं रामाचं स्वरूप आपल्या मनःचक्षून पुढे आणायचं. डोळे बंद करून रामाचं ध्यान करायचं आहे. कारण डोळे उघडे ठेवून आपल्याला बाकीच्या गोष्टी दिसतात. त्याच्यामध्ये राम पाहण्याची सवय अजून आपल्याला झालेली नाही. आणि त्यामुळे आपण डोळे मिटावेत. डोळे मिटल्यानंतर हा जो आपल्या समोर असलेला सगळा जो संसार आहे, जो प्रपंच आहे, विषयांचा पसारा आहे, पंचविषय या विषयांचा पसारा म्हणजे प्रपंच. हा जो प्रपंच आहे हा कायम डोळे उघडले की आपल्या समोर आहे आणि म्हणून आपण डोळे बंद करायचे आणि या रामाचं ध्यान करायचंय. असं ध्यान केल्यानंतर मग स्तोत्र सुरू होतं. इथे ध्यानम अशा पद्धतीचं ध्यान झालं की मग असा राम आपल्या दृष्टी अंतःचक्षू समोर ठेवून त्याचे सर्व गुण मनामध्ये ठेवून विचारामध्ये ठेवून आणि मग आपण रामाचं स्तोत्र म्हणायला सुरुवात करायची. आता स्तोत्र म्हणताना स्तोत्र इथून सुरू झालं. कसं आहे? चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. शंकरांची आरती करताना रामदास स्वामींनी पण म्हटलंय, शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी. आहे की नाही? शतकोटीचं बीज हे राम राम अक्षर राम मंत्र जो आहे किंवा राम शब्द जो आहे हा शतकोटींचं बीज आहे. कारण हे शतकोटी
रामचरित्र आपल्या समोर येत असतं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. या रघुनाथाचं चरित्र जे आहे त्याचा विस्तार शतकोटी इतका मोठा आहे. शतकोटी ही सांगण्याची गोष्ट आहे. खूप सांगायचं आहे म्हणून शतकोटी सांगितलंय. प्रत्यक्षामध्ये अनंत असा विस्तार प्रभू रामचंद्रांचा आहे. प्रभू रामचंद्रांच्या चरित्राचा आहे. हरी अनंत हरी कथा अनंत असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे रामाचं चरित्र हे अनंत असं चरित्र आहे. अतिशय प्रचंड विस्तार असलेलं हे चरित्र आहे. आणि या चरित्राचा विस्तारातलं एक एक अक्षर हे मानवाच्या महापातकांचं नाश करणारं असं आहे, असं याच्यामध्ये सुरुवातीलाच सांगताय. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. आता याच्यामध्ये बघा हा अनुष्टुप छंद आहे. अनुष्टुप छंद असल्यामुळे चरितम रघुनाथस्य किती अक्षर झाली इथे? 8 अक्षर झाली. शतकोटी प्रविस्तरम 8 अक्षर झाली. एकैकमक्षरम पुंसाम महापातक नाशनम. अशी 8 अक्षर होत जातात. अतिशय छान सोपं असं हा अनुष्टुप छंद आहे. आता हा पहिला श्लोक झाल्यानंतर पुढे म्हणतायत की ध्यात्वा नीलोत्पलश्यामम रामम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटामुकुट मंडितम. आता आपण जे ध्यान केलेलं आहे असं ध्यान करून, कोणाचं ध्यान करून? नीलोत्पलश्यामम. नीलकमल दल जे आहे, नीलोत्पल नीलकमल श्याम वर्णाचं जे कमल आहे त्या कमलाप्रमाणे रामाचे राजीव असे लोचन आहेत. कमल नयन असा हा राम आहे. त्याचा श्याम वर्ण आहे नीलकमलाप्रमाणे आणि त्याचे लोचन कमळाप्रमाणे आहेत. अतिशय सुंदर. परत इथे सांगितलंय, म्हणजे आता आपण विसरून जाता कामा नये. स्तोत्र म्हणायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला राम कसा आहे हे लक्षात राहिलाच पाहिजे, म्हणून परत इथे आठवण करून दिली आहे की हे सगळं लक्षात ठेवायचंय बरं का आपल्याला. रामम राजीव लोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जानकी लक्ष्मण उपेतम जटा मुकुट मंडितम. जटा आणि मुकुट मंडित आहे. आता वर डोक्यावर जटा आहेत आणि मुकुट पण धारण केलेला आहे. इथे अजून थोडी ऍडिशन झालेली आहे. आधी आपण जे पाहिलं त्याच्यामध्ये नाना अलंकार दीप्तम म्हटलेलं आहे, पण इथे मुकुट आहे हे सांगितलंय. मुकुट का आहे असं सांगितलंय? तर राम हा क्षत्रिय आणि राजा आहे. मुकुट हा राजाला शोभा देणारा आहे किंवा राजाचं राजत्व दाखवणारा असा मुकुट आहे. नृपत्व दाखवणारा म्हणून मुकुट असतो. असा मुकुट श्रीरामाने धारण केलेला आहे. पण जटा आहेतच म्हणजे त्याचं वैराग्य पुन्हा दाखवलेलं आहे. सासीतूण धनुर्बाणम धनुर्बाण पाणिं नक्तम चरांतकम. आता इथं काय आहे? हातामध्ये काय काय धरलेलं आहे? तुणीर आपल्या खांद्यावर त्याने लावलेला आहे. हातामध्ये खड्ग आहे, धनुष्य आहे, बाण आहे, असं सगळं त्याने घेतलेलं आहे. तुणीरात बाण आहे, हातामध्ये धनुष्य आहे, खड्ग पण धारण केलेला आहे. आणि हे कशासाठी धारण केलेलं आहे? तर राक्षसांचा संहार करण्यासाठी. नक्तंचर जे आहेत, नक्त म्हणजे रात्र आणि या नक्तंचर म्हणजे रात्री फिरणारे असे जे आहेत, म्हणजे राक्षस जे आहेत ते त्यांचा संहार करण्यासाठी. नक्तंचरांतकम हा त्या राक्षसांचा संहार करणारा असा राम आहे. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम. आता हा जो आहे आपल्याच लीलेने या जगामध्ये अवतीर्ण झालेला आहे. भगवंताला जगामध्ये अवतीर्ण होण्यासाठी बाकी काही लागत नाही. त्याची स्वतःची लीलाच असू शकते तर तो अवतीर्ण होऊ शकतो. खर तर हा निर्गुण निराकार परमेश्वर सगुण साकार कसा होतो हे कोडं असतं. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडी घेती अनंत ब्रह्मांडे उदरी
हरी हा बाळक नंदा घरी, अशा सगळ्या गोष्टी आहेत बघा. हा अनंत आहे, पण बाळक होतो. हा सगळ्या विश्वाला व्यापणारा आहे, पण या विश्वामध्येच एक विश्वाचा घटक म्हणून जन्माला येतो. ही गमतीशीर गोष्ट आहे. हे सगळं नवल आहे. ही भगवंताची लीला आहे. आणि अशा लीलेने आपल्या हा अवतीर्ण झालेला आहे. स्वलीलया जगत्रातुम आविर्भूतम अजम विभुम, हा अजन्म आहे. कोणाचं ध्यान आपण केलेलं आहे? अजन्म अशा रामाचं ध्यान केलेलं. अजन्म असून कौसल्याच्या पोटी जन्म कसा झाला बरं याचा? आता हे सगळे प्रश्न आपल्याला पडायला पाहिजे असतात, पण फार त्याच्या नादी न लागता आपण अजन्म आहे हे पण लक्षात ठेवावं आणि कौसल्याचा पुत्र राम हे पण लक्षात ठेवावं. ज्या दिवशी हे कोडं आपल्याला सुटतं की हा अजन्मा कसा आणि कौसल्यापोटी जन्म घेतो कसा, हा अजन्मा कसा आणि दाशरथी होतो कसा, हे ज्या दिवशी कोड सुटतं ना, त्या दिवशी आपण या संसाराच्या चक्रातनं सुटायला प्रवृत्त झालेलो असतो. आपल्याला त्याचा मार्ग मिळायला सुरुवात झालेली असते, लक्षात ठेवायचं आहे. आणि त्यामुळे हे कोड सुटण्यासाठी तर हा सगळा प्रकार आहे. म्हणून एक विरोधी गोष्ट, दोन विरोधी गोष्टी इथं सांगितल्या. एक गोष्ट आहे अजन्मा आणि दुसरा हा या जगामध्ये अवतीर्ण पण होतो. जर अजन्म असेल तर जन्म कसा घेतो हा प्रश्न आपल्या मनामध्ये यायला हवा, म्हणूनच हा इथे टाकलेला भाग. ही उपनिषदांची सांगण्याची पद्धत आहे बरं का. आता या सगळ्यामध्ये हा अर्थ सांगताना खरं तर हे पटापट पटापट सांगून सगळं संपू शकतं आपल्याला, पण आपल्याला थोडं याच्यातनं काही गोष्टी जाणून घेणं पण आवश्यक आहे. ज्यावेळी आपण पुढच्या वेळी याचा पाठ करू, त्यावेळी आपल्याला या गोष्टी जर आपल्या मनाच्या पार्श्वभूमीमध्ये असतील, तर मग एक एक गोष्ट आपण ते जप करताना, रामरक्षा स्तोत्र म्हणताना आपल्याला या गोष्टींची आठवण व्हायला लागेल. उपनिषद आपल्याला नेहमी दोन प्रकारच्या गोष्टी सांगतात आणि या दोन प्रकारच्या गोष्टी अत्यंत परस्पर भिन्न असतात. उपनिषद सांगता आपल्याला की परमेश्वर हा अजन्म आहे आणि उपनिषदच सांगतं की हा अवतार घेतो, जन्माला येतो. उपनिषदच सांगतं की आत्मतत्व आहे हे किंवा परमेश्वर तत्व जे आहे हे काही करत नाही, हे निष्क्रिय असं तत्व आहे. हे कुठलंच कर्म करत नाही आणि तेच सांगतं की भगवंत सगळं कार्य करतात. मग कार्य करतात असं समजायचं की निष्क्रिय समजायचं? काय करायचं? ते जन्माला येतात की जन्माला येत नाही, जन्माला न येणारा असं समजायचं? ते अनंत समजायचंय की शांत एखाद्याच्या घरी मुलगा म्हणून जन्माला येणारे समजायचं? काय समजायचं काय? पण हे समजणंच तर वेदांत समजणं आहे. आणि म्हणून या सगळ्याचा भाग इथे सुरुवातीलाच येऊन जातो बघा. किती गंमत आहे. आपण याच्यातनं चिंतनाच्या मार्गाला लागलं पाहिजे. याच्यासाठी हा सगळा भाग इथे. आपण जर नीट पाहिलं तर नाहीतर मग गंमत अशी असते, आपण नुसतं भरभर 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 म्हणून मोकळे होऊन जातो. पण कधी याचं चिंतन करायला लागलो तर मग या सगळ्या गोष्टी समोर यायला लागतात. या गोष्टी कशा आहेत? तर त्याची एक छोटीशी गोष्ट सांगतो. थोडं विषयांतर असतं, पण ते समजणं आपल्याला आवश्यक आहे म्हणून एक गोष्ट सांगतो. आमच्या आजोबांनी सांगितलेली गोष्ट आहे, फार सुंदर आहे. पाहण्याची जी दृष्टी असते ती याच्यामधून तयार होते. गोष्ट अशी आहे की एका गावामध्ये एक गुरुजी असतात, त्यांचा एक शिष्य त्यांच्याकडे शिकत असतो. हा शिष्य त्या गावाच्या बाहेर कधी पडलेलाच नसतो. गुरुजींच्या आश्रमामध्ये, गुरुजींच्या आश्रयाने, गुरुजी सांगतील तसं वागणारा असा हा शिष्य. एक दिवस गुरुजी म्हणतात की बाळा, आपली नदी ओलांडून पैल तीराला जा, तिथे एक गाव आहे आणि तिथे अशी व्यक्ती आहे, तिला भेटून ये. आणि म्हणून हा शिष्य निघतो. गुरुजींनी सांगितलंय पैल तीराला जायचं, पैल तीराला अशी अशी व्यक्ती आहे तिला भेटायचं आणि गुरुजींचा निरोप द्यायचा आणि परत यायचं. सोपं काम आहे. याच्यामध्ये काय विचार करण्याची गोष्ट आहे का? काही नाही. त्यामुळे हा निघाला
आणि निघाल्यानंतर ती नदी आली. त्या नदीच्या किनाऱ्यावर आला आणि तिथे विचारलं, की मला पैल तीराला जायचंय. काय करू? माहिती काही नव्हतं. गुरुजी म्हणाले, "काही लागलं तर विचार तिथे." तिथे विचारलं काही जणांना. काही जण चाललेले होते पैल तीराला. ते म्हणाले, "चल आम्ही चाललोच आहे पैल तीराला. नावेत बस. हा नावाडी आपल्याला पैल तीराला सोडेल." नदीच्या पैल तीराला. आता नदीच्या पैल तीराला याला जायचं होतं. हा नावेमध्ये बसला. ते सगळे गप्पा मारत होते आणि तिथून ते पैल तीराला पोहोचले. नावाड्याने त्यांना उतरवलं. हाही उतरला. त्याचे काय पैसे असतील, भाडं असेल ते दिलं आणि तिथून जायला लागला. जाता-जाता त्याला 2 माणसं बोलत येताना दिसली आणि त्यांच्या बोलण्यामध्ये त्याला असं लक्षात आलं, की ते एकमेकांना सांगत होते, की आपण आता पैल तीराला जाऊ, तिथे बाजार करू आणि परत येऊ. आता याच्या डोक्यात संभ्रम निर्माण झाला, की मी तिकडे विचारलं, तर तिथे मला सांगितलं हा पैल तीर आहे आणि इथे हे म्हणतायत, की आपण आता पैल तीराला जाऊ आणि परत येऊ. मग त्याने त्याला थांबवलं. म्हणाले, "एक विचारू का?" म्हणे, "विचारा ना." म्हणे, "पैल तीर कुठला?" अरे म्हणे, "तो पैल तीर, हा ऐल तीर आणि तो पैल तीर." आता गंमत अशी होते, त्याच्या मनामध्ये संभ्रम. म्हणे, "मी तिकडे विचारलं तर त्यांनी सांगितलं, की हा पैल तीर आणि तुम्ही आता सांगताय, की तो पैल तीर. असं कसं काय होऊ शकेल? एक तर हा ऐलतीर असला पाहिजे, नाहीतर पैलतीर असला पाहिजे. दोन्ही कसं असू शकतं? आहे की नाही प्रश्न? आपल्या मनामध्ये अशाच प्रकारचे संभ्रम असतात. आता हा जो संभ्रम आहे, हा सापेक्षतेने आलेला संभ्रम. आपल्याजवळ अर्धवट ज्ञान असल्यामुळे, अज्ञान असल्यामुळे आपल्यामध्ये हा संभ्रम निर्माण होतो. त्या लोकांनी त्याला समजून सांगितलं, "बाबा रे, आपण जिथे उभं असतो, तो ऐल तीर आणि तिथून पलीकडे जो दिसतो, तो पैल तीर." पण म्हणे मग माझ्या गुरुजींनी सांगितलं, की पैल तीराला जा. तरी अजून याचा संभ्रम गेलाच नाही. आपलं तसंच असतं. परमेश्वर अजन्म आहे, की जन्म घेतो. पैल तीर हा धरायचा का तो धरायचा? याच्यामध्ये आपण अडकलेलो असतो. कारण काय? तर आपण प्रवाहपतीत आहोत आणि आपण अज्ञानी आहोत आणि म्हणून असा सगळा घोळ आपला होत असतो. ज्यावेळी हे अज्ञान दूर होतं, त्यावेळी मग प्रश्न उरत नाही. ज्या तीरावर असू, तो ऐल तीर आणि त्याच्या पलीकडे जो असतो पैल तीर हा सापेक्षतेचा भाग आहे. पैल तीर असं काही कोणाचं नाव नाही, असा भाग आहे. आणि त्याचप्रमाणे ज्यावेळी परमेश्वराला आपण अजन्मा म्हणतो, ज्यावेळी राम हा अजन्मा म्हणतो, त्यावेळी ते परमात्म स्वरूप असतं. आणि ज्यावेळी त्याला तो अवतार घेतो म्हणतो, त्यावेळी ते परमात्म स्वरूप असतं. पण ते परमात्म स्वरूप आपण जीवदशेने पाहिलेलं असतं. लक्षात घ्या. जन्माला आलेला जो जीव आहे, त्याला जो जन्माला येतो, आपणही जन्माला आलो आणि परमेश्वरही जन्माला आला. म्हणजे आपल्यात आणि परमेश्वरामध्ये काही भेद नाही, म्हणजे तो परमेश्वर नाही, असं आपल्याला वाटायला लागतं. पण प्रत्यक्षामध्ये गंमत अशी आहे, की परमेश्वर अजन्माच आहे आणि आपण त्या परमेश्वराचे अंशच आहोत आणि त्याचे अंश असल्यामुळे आपण आत्मतत्वच आहोत आणि आत्मतत्व असल्यामुळे आपल्यालाही जन्म नाही. पण आपल्याला असा भ्रम होतो, की आपण जीवदशेला आहोत आणि जीवदशेला आहोत म्हटलं, की आपल्याला जन्म झाला असं वाटायला लागतं. हा सगळा अज्ञानाचा खेळ आहे. हा सापेक्षतेचा विषय होतो आणि म्हणून हा सगळा समजून घेता आपल्याला बराच वेळ जातो. मी हे सगळं जरी सांगितलं तरी कन्फ्युजन असतंच, होतंच. माझंही आहे. मी जरी आत्ता सांगितलं असेल, तरी मला हे समजलंय का? हा प्रश्न आहे. समजलं असेल, तर विषय वेगळा असतो. उपनिषद सांगतंय, गंमत फार छान आहे बघा. उपनिषद ही गोष्टच फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये गुरुजी सगळं शिकवतात, ज्ञान देतात आणि शिष्याला विचारतात, "तुला हे समजलं का? मी जे शिकवलं, ते तुला समजलं का?" आता हे समजलं म्हटल्यानंतर जे ज्ञान दिलं आहे उपनिषदांमधलं ते आहे आत्मज्ञान. हं.
आत्मज्ञान देण्याचं काम गुरुजी करतायत आणि गुरुजी शिष्याला विचारतात, तुला मी जे आत्मज्ञान दिलं आहे ते समजलं का? याचं उत्तर शिष्याने काय देणं अपेक्षित आहे? शिष्याला असं वाटलं, हो गुरुजींनी मला जे सांगितलं ते कळलं किंवा नाही, मला ते कळलं नाही. गुरुजी माझ्या सगळं डोक्यावरनं गेलं. ही 2 उत्तरं असू शकतात, की नाही? आणि मग गुरुजींना अपेक्षित काय असतं? तर गुरुजी एखादा शिष्य म्हणतो, की "नाही गुरुजी मला नाही समजलं." गुरुजी म्हणतात, "हरकत नाही. मी तुला परत समजून सांगेन. विचार कर. मी जे शिकवलंय त्याचा पुन्हा पुन्हा विचार कर. तुला कदाचित कळेल." दुसऱ्याला विचारतात, जो हुशार आहे. तो म्हणतो, "गुरुजी मला समजलं." आता याला गुरुजींनी काय म्हटलं पाहिजे? "शाबास, शाबास. तुला समजलं ना? वाह, वाह! छान. तुला आत्मज्ञान झालं बरं का." गुरुजी असं म्हणत नाहीत. उपनिषदातले गुरुजी म्हणजे सद्गुरू जे असतात, ते असं म्हणत नाहीत. ते म्हणतात, "समजलं तुला? बरं. अजून मी जे सांगितलं त्याचा विचार कर, त्याचा अभ्यास कर." आता हा शिष्य पुन्हा कन्फ्यूज, की "अरे हे काय? मला समजलं तरी का अभ्यास करायला सांगतायत?" आणि मग तो पुन्हा अभ्यास करतो, करतो, करतो आणि मग त्याच्यामध्ये गोष्ट अशी होते, की अभ्यास करता कधीतरी त्याला त्याचं ज्ञान जे आहे ते लख्खपणे समोर येतं आणि त्याला असं लक्षात येतं, की मला जे समजलं आहे, मी कोण आहे, हे ज्ञान जर मला समजलं म्हटलं, तर याचा अर्थ असा होतो, की मी अज्ञानी आणि मला जे समजतंय ते ज्ञान माझ्यापर्यंत येतंय. म्हणजे या दोन्हीमध्ये तफावत आहे. पण मला मीच जर कळतो असं म्हटलं, तर मूर्खपणा असतो की नाही? मला मीच समजणं हे काय वेगळं आहे का? नाही. पण माझं मलाच ज्ञान होतंय म्हणताना हा मूर्खपणाच ठरतो आणि नाही होत म्हटलं तरीही मूर्खपणाच ठरतो. त्या पद्धतीने उपनिषदाचं उत्तर मात्र वेगळं आहे आणि म्हणून उपनिषद असं सांगतं, की ज्याला कळलं असं जो म्हणतो, तो त्या जी गोष्ट कळून घ्यायची त्याच्यापासून वेगळा असतो म्हणून त्याला कळलं असं वाटतं. पण इथे आत्मज्ञान जे आहे त्याच्यामध्ये कळणारा आणि कळून घेणारं ज्ञान हे दोन्ही एकच असतं. त्यामुळे वेगळं उरत नाही. त्यामुळे त्याला मला हे कळलं असं म्हणता येत नाही. मग त्याला कळलं नाही असं म्हटलं, तर तो अज्ञानी ठरतो. त्यामुळे त्याला कळलं नाही असंही म्हणता येत नाही. अशी अवस्था ज्यावेळी होते, त्यावेळी ते ज्ञान कळलं असं म्हणतात. आणि मग हे सांगण्याची पद्धत उपनिषदाची अशी आहे, की दोन्ही गोष्टी. मग शिष्य ज्यावेळी त्याला हे सगळं कळतं, त्यावेळी गुरुजींना सांगतो, "गुरुजी, मला हे कळलं नाही असंही नाही आणि मला हे कळलंय असंही नाही." त्यावेळी गुरुजी म्हणतात, की "बाळा, आता तुला ज्ञान झालेलं आहे बरं का." तर असा हा सगळा भाग इथे आहे आणि याची सुरुवात व्हावी याच्यासाठी इथे हे दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत, की हा अजपण आहे आणि अवतीर्ण पण झालेला आहे. हे सगळा उहापोह मी एवढ्यासाठीच केलेला आहे. असो, थोडासा विषयांतर झालेला आहे. पण आपण पुन्हा मूळ पदावर येऊया. तर इथे म्हटलं आहे, की स्वलीलया जगत्रातुम जगाचं तारण करण्यासाठी आविर्भूतम अजम विभुम हा आविर्भूत झालेले आहेत. कोण? रामचंद्र. अज आहेत, अजन्म आहेत आणि सर्व व्यापक पण आहेत. विभू आहेत. विभू म्हणजे सर्व व्यापक आहेत. मग सर्व व्यापक आणि अजन्म असलेले परमेश्वर अवतीर्ण झाले, राम अवतीर्ण झाले आहेत. कसे आहेत? तर ते जानकी लक्ष्मणाबरोबर आहेत. जटामुक्त मंडित असे आहेत. अशा या रामचंद्रांचं आपण स्मरण करून मग रामरक्षा स्तोत्राचा पाठ आपण करायचा आहे. पुढे काय म्हणतात? रामरक्षात पठेत प्राज्ञः पापघ्निम सर्व कामदा. तर अशा या रामरक्षा स्तोत्राचा पाठ आपण करावा किंवा पाठ करा असं सांगितलेलं आहे. कशासाठी? तर सर्व कामप्रदा अशा या स्तोत्राचा पाठ करायचा आहे. कोणी करायचा आहे? प्राज्ञ पुरुषांनी करायचा आहे. पण इथे फार सुंदर गोष्ट वापरलेली आहे. ते म्हणतायत की रामरक्षाम पठेत प्राज्ञः. हा पाठ करताना आपण प्राज्ञ असलं पाहिजे. म्हणजे आपली प्रज्ञा जागृत असली पाहिजे. म्हणजे आपण बुद्धिमान असलं पाहिजे. निर्बुद्धपणे आपल्याला हा पाठ करायचा नाही असं बुधकौशिक ऋषींचं मत आहे.
आणि त्यामुळे हा सगळा एवढा जो प्रपंच आपण इथे घातलेला आहे तो तेवढ्यासाठी आहे. नुसतंच म्हणून टाकलं तर त्याचा उपयोग नाही असं नाहीये. पण मग जर बोधकौशिक ऋषींना म्हणायचं नुसतंच म्हणावं असं सांगायचं असतं तर मग इथे प्राज्ञ शब्द का वापरला असता बरं? प्राज्ञ शब्द वापरला आहे त्याचं कारणच हे आहे की या सगळ्याचा नीट विचार करून ही गोष्ट नीट समजून घेऊन प्रज्ञावान होऊन आणि मग याचा जप रामरक्षा स्तोत्राचा जप किंवा पाठ तुम्ही करायचा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने या रामाचं सगळं स्मरण करून राम अजन्म आहे, विभू आहे म्हणजे सर्व व्यापक आहे, तरीही तो अवतीर्ण झालेला आहे स्वतःच्याच लीलेने. तो जटाधारी आहे, मुकुटधारी आहे, हातामध्ये सगळे आयुध धारण केलेलं आहे. राम लक्ष्मण आणि सीतेसहित आहे, सुंदर आहे. अशा सगळ्या रामाचा स्मरण करून आणि मग आपण सर्व कामप्रद म्हणजे सर्व इच्छा पुरवणार असं हे रामरक्षा स्तोत्र आणि पाप विनाशी म्हणजे पापांचा विनाश करणार अशा या रामरक्षा स्तोत्राचा पाठ करायचा आहे. स्तोत्र कसं आहे हे पण लक्षात घेतलं पाहिजे. हे स्तोत्र सर्व कामना पूर्ण करणार आहे. मग ज्याला जशी कामना असेल तशा तशा कामना पूर्ण होतील. आपल्याला ऐहिक गोष्टींची कामना असेल तर ऐहिक गोष्टी पण पूर्ण होतात. आपल्याला ज्ञानाची कामना असेल तर ज्ञान मिळू शकतं. आपल्याला भक्तीची कामना असेल तर भक्ती मिळू शकते आणि आपल्याला मोक्षाची कामना असेल तर मोक्षापर्यंत सुद्धा जाऊ शकतो. असं हे सगळं स्तोत्र आहे. पाप विनाशी स्तोत्र आहे. इथे मात्र कुठलं पाप याचा उल्लेख केलेला नाही. कुठल्या कामना यांचा पण उल्लेख केलेला नाही. सर्व कामना आणि सगळ्या प्रकारची पाप यांचा नाश करणार असं हे स्तोत्र असं सांगितलेलं आहे. मग पुढे आता स्तोत्र सुरू होत आहे की इथपर्यंत सगळं स्तोत्राचा पाठ करावा असं सांगितलं गेलं. खरं स्तोत्र आता पुढे सुरू झालंय. काय आहे? शिरो मे राघव पातू. पातू म्हणजे काय? त्यांनी रक्षण करावं. रामाने रक्षण करावं. कोणत्या रामाने? माझ्या शिराचं रक्षण राघव नावाच्या रामाने करावं. अशी वेगवेगळी नावं आता इथे येत जाणार आहेत. एक एक अवयव आहे आणि त्या त्या अवयवाचं रक्षण त्या त्या अरे बापरे 8 वाजत आले का? किती वाजले? एक्झॅक्टली मला दाखवा. कारण हे काय बोलण्यात मी जातो विसरून. ठीक आहे 10 मिनिटं आहेत अजून. हरकत नाही. तर अशा पद्धतीने वेगवेगळी ही नावं येत जाणार आहेत आणि ही नावं रामाची जी आहेत त्याच्यामध्ये पण गंमती आहेत. आपण त्या त्या पण पाहणार आहोत आणि असं हे रामरक्षा स्तोत्र आता इथून सुरू झालंय. एकदा आपण ही सगळी नावं जी आहेत ती नुसती म्हणून घेऊया आणि मग नंतर त्याचे अर्थ कसे कसे आहेत ते पाहण्याचा थोडा थोडा प्रयत्न करू. सगळाच करता येईल असं नाही, कारण हे मोठं आहे भाग हा सगळा. याचं खूप चिंतन आवश्यक आहे. थोडंफार चिंतन माझं जेवढं झालं तेवढं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पण आपण इथून हे सगळे जे अवयव आहेत तितका भाग आधी आपण वाचून घेऊया, म्हणून घेऊया आणि मग त्याचा विचार करूया. काय आहे? शिरो मे राघव पातू भालंद शरथात मजहा कौसल्ययो दृशौ पातू विश्वामित्र प्रिय श्रुती घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्री वत्सलः जिह्वां विद्या निधि पातु कंठं भरत वंदितः स्कंधौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेश कार्मुकः करौ सीता पतिः पातु हृदयं जामदग्निजित् मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेश कटिं पातु सख्थिनी हनुमत् प्रभुः ऊरु रघुतम पातु ऊरु रघुतमः पातु रक्षः कुल विनाशकृत जानुनी सेत कृत पातु जंघे दशमुखांतकः पादौ बिभीषण श्रीदः पातु रामोखिलं वपुः एतान राम बलोपेताम रक्षाय सुकृती पठेत. आता एतान राम बलोपेताम पासून पुढचा भाग सुरू झाला. पादौ बिभीषण श्रीदः पातु रामो अखिलम वपुः. इथपर्यंत हे सगळं स्तोत्र आलं. खरं स्तोत्र रक्षा स्तोत्र हे एवढं आहे.
आणि मग पुढे परत त्याची फलश्रुती सांगितली गेली आहे की हे केल्यानंतर काय होतं, हे म्हटल्यानंतर काय होतं. आता शेवटी जे सांगितलंय ना, तेवढं एक सांगितलं असतं तरी काम झालं असतं बरं का. शेवटी काय म्हटलंय? पातु रामो खिलम वपू, पातु रामो अखिलम वपुः. म्हणजे काय? तर रामाने आपल्या सर्व शरीराचं, या संपूर्ण शरीराचं श्रीराम रक्षण करोत. आहे की नाही? मग वेगवेगळं सांगण्याचं कारण काय? आधी सगळे अवयव एक 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 सांगितले आणि मग नंतर संपूर्ण शरीराचं सांगितलं. आता हा एक ध्यानाचा पण प्रकार आहे. बघा तुम्ही जर कधी शवासन ही प्रक्रिया जर शिकलेले असाल करण्याची, तर त्याच्यामध्ये अशा प्रकारे ध्यान केलं जातं बघा. किंवा इतरही ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये हा भाग केलाच जातो, की आपल्या शरीराच्या विविध अवयवांचं ध्यान आपण करत जातो. पायापासून कधी सुरुवात करावी किंवा डोक्यापासून सुरुवात करावी आणि पायापर्यंत जावं. दोन्ही प्रकारे आपण हे ध्यान करू शकतो. पण एक क्रम त्याला असावा. एक तर डोक्यापासून सुरुवात करून पायापर्यंत जावं म्हणा किंवा पायापासून सुरुवात करून डोक्यापासून पर्यंत यावं म्हणा. आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. इथे जो क्रम दाखवलाय तो शिरापासून सुरू झालेला आहे. शिरो मे राघव पातु. इथून क्रम सुरू झाला आणि मग एकेकाचं ध्यान आपल्याला आता सुरू झालंय. आपण रामाचंच ध्यान करणार आहोत, पण तरीही या सगळ्या शरीराचं ध्यान करणार. माझ्या शिराचं रक्षण राघवांनी करावं. म्हणजे आपलं लक्ष आपल्या शिराकडे गेलेलं आहे आणि राघवांकडे पण गेलेलं आहे. मग आता राघवांनी करावं याच्यामध्ये काय आहे? शिराचं रक्षण करावं तर रघुकुल रीती सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. या रघुचं महत्व जे होतं ते त्याच्या वचनामध्ये होतं. रघुराजा हा वचनाने किंवा संपूर्ण रघुकुल जे आहे ते सुद्धा किंवा सूर्यवंश जो म्हटला जातो तो सुद्धा या त्यांच्या वचनासाठी प्रसिद्ध आहे. हरिश्चंद्राने स्वप्नामध्ये दान देण्याचं ठरवलं होतं. ते दान त्याने प्रत्यक्षामध्ये दिलं. प्रत्येकाच्या कथा अशा अशा एक 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 आहेत की त्यांचं जे वचन आहे ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्राणपणाला लावलेले आहेत. आणि हा सगळा भाग, ही जी सगळी परंपरा डोक्यामध्ये ठेवून मग ज्याने वर्तणूक केली आणि हे सगळं करून दाखवलेलं आहे, पुढे आचरून दाखवलेलं आहे तो राम. असा हा जो राघव आहे, या रघुकुलाची परंपरा डोक्यामध्ये ठेवून, तिचा विचार डोक्यात ठेवून आचरणारा राम माझ्या डोक्याचं रक्षण करो. कशा पद्धतीने करो? तर माझ्या डोक्यामध्ये वाईट विचार न येवो. माझ्या डोक्यामध्ये चांगल्या परंपरांचा विचार राहो. आपल्या ज्या परंपरा आहेत, भारतीय परंपरा आहेत, ऋषीमुनींच्या परंपरा आहेत, आपल्या गोत्राच्या ऋषींच्या परंपरा आहेत, त्या सगळ्या आम्ही लक्षात ठेवून आचरण करावं आणि ते करण्यासाठी राघवांनी आम्हाला मदत करावी आणि आमच्या डोक्याचं रक्षण करावं. असा भाग त्याच्यामध्ये आहे. असावा असा माझा अंदाज आहे बरं. म्हणजे आहेच असं मी सांगणार नाही. कारण हे चिंतनाचा भाग आहे. मला अशा पद्धतीने वाटलं, मी तशा पद्धतीने सांगण्याचा विचार करतोय. कदाचित दुसरा असू शकतो विचार. आपल्याला जसं आपण चिंतन करू तसं तसं समजेल. माझं अजून चिंतन पूर्ण नाहीये. त्यामुळे एवढा भाग समजला, तेवढा सांगण्याचा विचार केला आहे. ज्याला योग्य वाटेल, जेवढा योग्य वाटेल तेवढा घ्यावा. पण राघवाने आपल्या राघवरूपी रामाने आपल्या शिराचं रक्षण करावं ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे ते म्हणतायत की भालम दशरथात्मजः, भालन दशरथात्मजः पातु. आता हा पातू हा जो आहे हा सगळीकडे येणार आहे. रक्षण करावं हा जो भाग आहे हा सगळ्या ठिकाणी आहे. पण या श्लोकांमध्ये मजा आहे, संस्कृत भाषेची ही मजा आहे. हे जे क्रियापद आहे हे एक वापरून दोन्ही ठिकाणी पण वापरलं जातं. असा भाग असू शकतो. हा फार सुंदर भाग या संस्कृत भाषेचा आपण लक्षात ठेवायचा आहे. जसं जे आहे हा अनेक ठिकाणी वापरला जातो किंवा एकच वापरून सगळ्या ठिकाणी त्याचा उपयोग होतो आणि जसा आपण वापरतो तसा. गहू आणि तांदूळ आणि ज्वारी आणि हे असं आपण म्हणत नाही. गहू, तांदूळ,
डाळी आणि मका, म्हणजे या आणि सगळ्या ठिकाणी आहे तसा हा भाग इथे पण आहे. म्हणून पातू जो आहे तो सगळ्या ठिकाणी आपण लावायचा आहे. असो, पुढे म्हणतायत की भालन दशरथात्मजः. आता हा दशरथाचा आत्मज आहे, त्याने माझ्या भाल म्हणजे कपाळाचं रक्षण करावं. झाली का वेळ? 5 मिनिटं आहेत. कपाळाचं रक्षण करावं. भालन दशरथात्मजा. काय असू शकतो याच्यामध्ये विचार? सगळ्या ठिकाणी मला हा विचार सांगता येणार नाही कदाचित, पण जितका विचार आहे तेवढा मी सांगण्याचा प्रयत्न करतो. दशरथाचा आणि कपाळाचा काय संबंध असू शकतो? दशरथात मज हा जो भाग आहे, दशरथाचा पुत्र असल्यामुळे रामाच्या नशिबामध्ये अनेक गोष्टी आलेल्या आहेत. दशरथाने वचन कोणाला दिलं? कैकेयीला वचन दिलं. भोगावं कोणाला लागलं? रामाला लागलेलं आहे. कपाळ जे लिहिलेलं आहे ना, ते रामाला भोगावं लागलेलं आहे. कोणामुळे? दशरथाचा आत्मज असल्यामुळे, आहे की नाही? म्हणून या कपाळाचं म्हणजे भाग्यरूपी कपाळाचं रक्षण आमचं दशरथाच्या आत्मजाने करावं. का? कारण हे जे भोग आहे आपल्या समोर आलेले, ते रामाने जसे स्वीकारले तसे पॉझिटिव्हली आपण पण स्वीकारावेत. आपण नेहमी रडरड करतो, आदळआपट करतो आपल्या नशिबामध्ये आलेल्या भोगांच्या बाबतीत. पण हे काही दुसऱ्यामुळे आलेले भोग नसतात. हे प्रत्यक्षात आपल्याच पूर्वकर्माची फळं असतात, असं भारतीय संस्कृती, असं भारतीय तत्वज्ञान सांगत. जे पेरलं तेच उगवतं ना. मग आपण आधी कर्म अशी केलेली आहेत, की त्या कर्मामुळे आपल्या नशिबामध्ये हे फळ आलेलं आहे. ही गोष्ट आहे. रामाच्या बाबतीत काय आहे बुवा? हे कर्म असं काहीतरी असलं पाहिजे. आणि या गोष्टी थोड्याशा कुठे-कुठे आलेल्या आहेत. मला आता आठवत नाहीये नीटचं, पण मी थोडंसं वाचलेलं आहे. अशा पद्धतीचे काही भाग यांचा उहापोह देवी भागवतामध्ये कर्मविपाकाच्या बाबतीमध्ये केला गेलेला आहे. मला जर तो भाग कधी कुठे सापडला, आता देवी भागवत फार मोठा आहे आणि हा सगळाच भाग एकदम लक्षात राहील असं नाही होत. त्यामुळे या सगळ्या बाबतीत मी सांगू शकेलच असं नाही. पण या रामाच्या बाबतीत सुद्धा हे सगळे विधिलेख आलेले आहेत. आणि त्याने ते छान पार पाडलेले आहे. औरंगजेबासारखं केलं नाही. मला राज्य पाहिजे म्हणून माझ्या वडिलांनाच कैद करून टाकावं. कंसासारखं केलं नाही. मला राज्य पाहिजे म्हणून वडिलांनाच तुरुंगामध्ये टाकून दिलं. असा भाग रामाने केला नाही. खरं तर रामाच्या बाजूने सर्व प्रजा होती, आपल्याला माहित आहे. सर्व प्रजा होती, त्यांचा भाऊ होता, त्यांचे सगळे लोक रामाच्या बाजूने होते. एका कैकेयीच्या मनामध्ये मंथरेने जे विष कालवलं त्याचा परिणाम होऊन दिलेल्या वरांच्या साह्याने दशरथाला हतबल करून कैकेयीने रामाला वनवासात पाठवलेलं आहे. त्यक्त्वा सुदुस्तेजरा सुरेप्सित राज्य लक्ष्मी. रामाचं वर्णन करताना भागवतामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे बरं का हा. त्यक्त्वा सुदुस्तेज सुरेप्सित राज्य लक्ष्मी धर्मिष्ठ आर्य वचसा यदगादरण्य. कसा हा राम होता? धर्मिष्ठ होता. आर्य वचनासाठी म्हणजे वडिलांच्या वचनासाठी सुरांना सुद्धा सुदुस्तेज असलेली म्हणजे त्यागण्यासाठी अतिशय कठीण असलेली, सोपी नसलेली अशी जी राज्यलक्ष्मी आहे तिचा त्याग रामाने एका क्षणात केला. ही गोष्ट बिलकुल सोपी नाही. जे आपल्या नशिबामध्ये आहे ते आपण अतिशय आनंदाने स्वीकारणं, त्याला अनुकूल राहणं, ही गोष्ट शिकवण्याचं काम दशरथात मज रामाने केलेलं आहे. आणि म्हणून दशरथाचा सुद्धा मान इथे वाढवला रामाने, की जरी दशरथाने कैकेयीला वर दिलेला असेल, पण रघुकुलाची रीत जाऊ नये हे डोक्यामध्ये असल्यामुळे रामाने जे भोग आहेत ते भोगलेले आहेत. शिरो मे राघव पातू. कसं रक्षण केलंय रामाने बघा. आणि भालम पाहतू भालम दशरथात मजा. अशा पद्धतीचा हा सगळा भाग आपण एक एक पाहत पाहत या सगळ्यामध्ये खरं हे सगळं आपण विचार करत असताना संपूर्ण रामचरित्र याच्यामध्ये सामावलेलं आहे. आपण ज्यावेळी एक एक नाव घेतोय त्यावेळी या एकेका घटनेचा भाग या ठिकाणी येत जातो. सगळ्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल असं नाहीये, कारण तेवढं चिंतन आवश्यक आहे. पण असा हा सगळा भाग आपण ज्यावेळी विचारात घेऊ त्यावेळी आपण पुढे जाऊ शकतो. अशा पद्धतीचा भाग आपण
आज या श्लोकाचा एक भाग आपण पाहिला. आता उद्यापासून आपण पुढच्या भागाकडे जाऊया. थोडंसं कठीण डोक्यावरनं जात असेल तर सांगा कृपया. थोडंसं त्याला सोपं करता कसं येईल प्रयत्न करूया किंवा टाळण्याचा प्रयत्न करूया. कसं करता येईल? तुम्हाला जर बरं वाटत असेल तर तेही सांगा किंवा नसेल तर तेही सांगा. त्या पद्धतीने आपण पुढच्या भागाकडे जाऊया. कोणाला काही प्रश्न असल्यास विचारावा. हॅलो. हा. ज्या अपेक्षेने मी तुला सांगितलं होतं की आपल्याला हे रामरक्षाचा अर्थ तू सांगशील, अगदी हीच अपेक्षा होती की ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ प्रत्येक गोष्टीचं हे आलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि हे समजलं पाहिजे. कारण रामरक्षेचा अर्थ तर कोणत्याही पुस्तकामध्ये दिलेला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला ते समजलं पाहिजे आणि एक त्यासाठी प्रवृत्त झालं पाहिजे, हीच इच्छा होती आणि अत्यंत उत्तम पद्धतीने चालू आहे. हे असंच चालू राहू दे. काही डोक्यावरून धन्यवाद, धन्यवाद. म्हणजे मी बोलतोय ते लक्षात येत आहे आणि योग्य मार्गाने चाललंय म्हटल्यावर मला पण समाधान आहे की चला म्हणजे काहीतरी विचार आपल्या योग्य दिशेने आहे आणि त्याचा फायदा पण होऊ शकतोय. धन्यवाद. हा. धन्यवाद, धन्यवाद. अजून काही आहे कोणाला काही सांगायचं, बोलायचं नसेल तर थांबूया. कोणाला काही बोलायचं असेल तर रेज हँड हा पर्याय निवडा. आपण अनम्यूट करूया तुम्हाला. काही विचारायचंय कोणाला किंवा काही सांगायचंय? काही नाहीये बहुतेक. चला आपण थांबूया. 8 वाजून गेलेले आहेत. नमस्कार. उद्या आपण बाकीचा भाग परत घेऊ. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वांना खूप खूप धन्यवाद. उद्या सुद्धा नेहमीच्या वेळेला 7 वाजता याच लिंक वरती आपण जॉईन होऊयात. धन्यवाद.